अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला आपल्या जन्मतारीख 2 तारखेपर्यंत आलो होतो. आजची जन्मतारीख आहे 3 तारीख. ज्यांची जन्मतारीख 3 तारीख असेल 3/12/21/30 अशा व्यक्तींचा स्वभाव गुण कसा असतो, असे व्यक्ती कसे असतात, त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. जेव्हा आपण 3 आकडा बघतो तर आपण बघतो की वळण आहे, असं वळण असं वळण. म्हणजे अशा व्यक्ती अर्ध संसारीमध्ये असतात, अर्ध परमार्थमध्ये असतात. म्हणजे त्यांचं मन संसार करण्यामध्ये पण असतं आणि परमार्थ करण्यामध्ये पण असतं, दोन्ही मध्ये असतात, बॅलन्स. 3 नंबर व्यक्ती मला खूप आवडतात, कारण की प्रपंच करून परमार्थ करतात ते. आणि दोन्हीकडे सेम त्यांचं, दोन्हीकडे सगळ्या गोष्टी सेम असतात, दोन्हीकडे लक्ष असतं. आपले आई वडील भाऊ बायको संसार, हा संसाराकडे पण पूर्ण लक्ष असतं. आणि परमार्थ त्यांचे गुरु असेल, जे व्यक्ती आवडत असेल त्या व्यक्तीकडे ते दोन्ही बॅलन्स ठेवतात. 3 नंबर 3/12/21/30 ज्यांची जन्मतारीख आहे ते व्यक्ती, ते म्हणजे खेळकर असतात, त्यांना अति भावना प्रधान. आणि अशा व्यक्तींना खूप मान सन्मान पाहिजे असतो, मान सन्मानाचे भुकेले असतात. त्यांना जर तुम्ही मान सन्मान दिला, तुमच्यासाठी ते काही करायला बसतात. असे खूप चांगले खेळकर व्यक्ती, म्हणजे छोट्या मजा करणार, छोट्या गोष्टी करणार. आणि बोलताना पण ते असे काही छोट्या गोष्टी बोलणार पण एकदम परफेक्ट बोलणार. असे असतात 3 जन्मतारीख असणारे व्यक्ती. आणि यांच्या आयुष्यामध्ये किती संकट आले, किती काही आलं, त्याच्यातून ते मार्ग काढत असतात, हसतमुख असतात, सदा हसतमुख असतात, मनामध्ये ताण तणाव घेत नाही, दुसऱ्यांना पटकन क्षमा करणारे असतात, आशावादी प्रचंड असतात, शीघ्र निर्णय घेतात. कोणताही निर्णय असेल पटकन घ्यायचा, बाजूला व्हायचं. आणि असे जे व्यक्ती असतात ज्यांची जन्मतारीख 3 असेल, 12 असेल, 21 असेल, 30 असेल, अशा व्यक्ती जिसमें मिलाय म्हणजे काय, पाणी तेरा रंग कैसा. या व्यक्ती तुम्ही कोणासोबत बसवा, लहान मुलासोबत हे लहान मुलासारखं होता, वयस्कर माणूस असेल तर वयस्कर माणसासारखं होता. यांना बोलायची खूप आवड असते, हे कुठेही मिक्स होता. यांची मित्र परिवार भरपूर असतो, यांची ओळख कुठेही असते, त्यांना ओळखीची गरज नाही घे. खूप ठिकाणी ओळख असते, खूप ठिकाणी यांना स्वतःहून लोक बोलतात. आणि हे कधीही आयुष्यात लाजत नाही ना घाबरत नाही बोलण्यासाठी. पण कोणामध्ये मिक्स होता. जर वयस्कर कोणी असेल त्यांच्यासोबत बोलायला चालू झालं की हे विद्वान आहे. आणि अशा व्यक्तींना पैसा कमवण्यापेक्षा खर्च कसा करायचा या गोष्टी त्यांना तत्वज्ञान खूप असतं. पैसा कसा कमवायचा ते तर आहे, पण खर्च कसा करायचा ह्या व्यक्तीकडून शिकण्याची गोष्ट आहे. खूप प्रॅक्टिकली असतात, जेवढ्यापुरतं तेवढं, अति पण करत नाही आणि कमी पण करत नाही, जेवढ्यापुरतं तेवढंच करत असतात. जास्त ताण घेत नाही, मजाक करण्याची किंवा टिंगल करण्याची सवय असते यांना. आणि कुठेही जर गेले तर आपल्या वाणीने, आपल्या बोलण्याने ते लोकांना अट्रॅक्ट करतात. 3 मूल्यांक म्हणजे गुरु हा कसा असतो, परिपक्व. अशा व्यक्ती कशा असतात, ज्यांची जन्मतारीख 3 असेल, 12 असेल, 21 असेल, 30 असेल, अशा व्यक्ती परिपक्व असतात, परिपूर्ण असतात. त्यांचं राहणीमान जर बघितलं तर तुम्ही ते राहणीमान परफेक्ट असतं. साधं त्यांना राहायला आवडत नाही, परफेक्ट. कोणती गोष्ट परफेक्ट आवडते, कारण की गुरु आहे. गुरु हा कसा असतो की सगळ्या गोष्टी यांना परफेक्ट पाहिजे. बोलण्यामध्ये एक प्रकारचा त्यांचा वलय असतं. ते जे बोलतात त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये सत्यता उतरत असते. आणि मनामध्ये भीती नसते यांची. गुरु हा कसा असतो, गुरु कसा असतो की सगळ्या गोष्टी देत असतो. मान सन्मान, पैसा, गाडी, घर, सगळा परिवार, मन शांती, हा गुरु ग्रह देत असतो. आणि असे जे व्यक्ती असतात ते शिस्तप्रिय आणि कठोर असतात. त्यांच्यामुळे काय होतं, यांच्या हाताखाली काम करणारे जे व्यक्ती असेल
त्यांना त्रास होतो यांचा. कारण की गुरुग्रह सांगितलं ना तुम्हाला, समर्थवान असतो, सगळ्या गोष्टी त्यांना जागच्या जागी पाहिजे असतात. थोड्या जरी तुम्ही बॅलन्स केल्या, इनबॅलन्स केल्या, तर ते रागवता, चिडता आणि प्रत्येक गोष्टी त्यांना परफेक्टच पाहिजे असते. आणि अशा व्यक्तींना अन्याय सहन होत नाही. अशा व्यक्तीवर जर कोणी विनाकारण अन्याय केला तर अन्याय करणाऱ्याला ते धडा शिकवतात. संघर्ष खूप प्रिय आहे त्यांना. प्रत्येक समोरच्याला ते धडा शिकवता म्हणजे काय, समोरच्याला बोलण्यातून ते थंडगार करून टाकतात. असा एकच शब्द बोलतील ते की समोरचा माणूस पूर्ण थंडगार होऊन जाईल. आणि यांच्याकडे कला आहे, यांच्याकडे एक देवी देणगी आहे. कारण की यांचं कसं, यांना कोणतीही गोष्ट याच्यामध्ये परफेक्ट लागत असते आणि त्यांची बुद्धिमत्ता ही खूप तीव्र असते, खूप चांगली असते बुद्धिमत्ता यांची. प्रत्येक गोष्टीमध्ये ते काही ना काही उणिवा पण काढत असतात आणि त्यातून नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात. 3 आकडा जर बघितला आपण, डबल 3 आकडा जर बघितला, कसा आहे, वळण आहे. वळण म्हणजे कसं की यांना अर्ध परमार्थ अर्ध संसार यांच्यामध्ये मन अडकत असतं यांचं. संसार पण ते असा नीटनेटका आणि संसार पण पूर्ण करत असतात आणि परमार्थामध्ये पण त्यांचा जीव असतो. जसा संसारामध्ये मन असतं तसं परमार्थामध्ये यांचा जीव असतो. ते दोन्ही गोष्ट बॅलन्स करण्याचा खूप प्रयत्न करता आणि बॅलन्स पण करता. त्यांना दोन्ही गोष्टी परफेक्ट पाहिजे. घरामध्ये आलं तर घरासारखे वागत असता आणि बाहेर जर गेलं तर बाहेर त्यांच्यासारखं वागत असता. मन खूप चंचल असतं, मन खूप शांत असतं. लोक यांच्याकडून ऍडवाइस पण घेतात आणि लोक यांना विनाकारण त्रास देत असतात. यांनी कसं आहे की लोकांवर यांनी विश्वास ठेवू नये. यांनी भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे. यांचा गुरु आहे, त्यांची डेट ऑफ बर्थ 3 असेल, 12 असेल, 21 असेल, 30 असेल, यांनी भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे. विष्णू सहस्रनाम रोज वाचायला पाहिजे, व्यंकटेश स्तोत्र रोज वाचायला पाहिजे, श्री सूक्त रोज वाचायला पाहिजे, किंवा ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः हा मंत्राचा पण जप करायला पाहिजे. भगवान विष्णूंची सेवा केली तर तुम्हाला सगळ्या गोष्टी शांत राहतील. यांनी जास्तीत जास्त मनामध्ये भीती न बाळगता काम करायला पाहिजे. यांचे शुभवार आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 3 शुभवार आहे आणि शुभ दिनांक आहे 3, 12, 21, 30 हे शुभ दिनांक आहे. या दिनांकापासून ते कोणतेही काम करू शकता. शुभ रंग यांचा आहे पिवळा, जांभळा, नारंगी हे आणि गुलाबी. या गोष्टी त्यांनी घालायला पाहिजे. कोणताही इंटरव्ह्यू असेल, कोणताही काम असेल, पिवळा कलर असेल त्यांना खूप छान दिसतो. पिवळा हा गुरूंचा कलर आहे बघा. पिवळ्या कलरचा ड्रेस घालून गेला, महिला असेल पिवळी साडी, पिवळा ड्रेस, पिवळा भडक पिवळा किंवा नॉर्मल पिवळा जरी गेला, लाईट पिवळा जरी घातला त्यांनी, तर त्याच्याने खूप प्रभाव पडतो लोकांसमोर. म्हणजे हे स्वतः गुरु असल्यामुळे, 3 नंबर असल्यामुळे यांनी जर पिवळा कलर परिधान केला तर मन यांचं खूप शांत राहील आणि त्या दिवशी यांच्याकडे उत्साहाने कामं होतील. अशा व्यक्तींना मानसिक ताणतणाव जास्त असतो. हे व्यक्ती जर वर वाटत असेल, खूप खुश आहे, खूप आनंदी आहे, असं नाहीये. हे व्यक्ती रात्री झोपत नाही, मनामध्ये ताण तणाव चिंता खूप मनामध्ये ठेवता, लोकांना ते बोलून दाखवत नाही. असे जर कोणी व्यक्ती तुमच्यामध्ये असेल त्यांची काळजी घ्या. ते लोकांना बोलून दाखवत नाही, काही गोष्टी मनामध्ये ठेवता, कधी कधी एकांतामध्ये रडता पण कधी कधी रडता. ते एकांतामध्ये रडता, मनाला ताण घेऊन घेता, लोकांना बोलत नाही जास्त. आपल्यामुळे लोकांना त्रास होणे असं त्या लोकांना वाटत असतं. 3 नंबर वाल्यांना आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, ते स्वतः त्रास करून घेतात लोकांचा, पण स्वतःला आपला त्रास लोकांना होऊ नये अशी त्यांची मानसिकता असते. त्या मानसिकतेतून बाहेर पडायला पाहिजे, बोललं पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. ज्यांना उष्णता खूप असते यांनी कांदा, लसूण, अद्रकचं सेवन कमी करायला पाहिजे. जास्त खायचं नाही, कांदा लसूण कमी करायला पाहिजे. आता यांचं कसं असतं, खर्च हा उतळीपणा असतो. अति म्हणजे इन्कम कमी आणि खर्च जास्त असं असतं उलट. म्हणून लोकांकडे पैसे मागण्याची पण वेळ येऊ शकते अशा लोकांवर. अति उताळेपणा, कधी हे घे ते घे, जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच घेतलं पाहिजे. महिला असो, पुरुष असो, कोणी असो. अशा व्यक्तींचं कसं असतं, कमवणं कमी आणि खर्च जास्त. तुम्ही बघा तुमच्या आसपास कोणी असेल, कमवणं कमी आणि खर्च जास्त, कधीही त्यांना घेण्याची जोड असते. हे घे ते घे ते घे, नुसतं घे. म्हणून अशा व्यक्तींनी अति ओळखीच्या व्यक्ती सोबतच पैशाचा व्यवहार करावा, नाही तर करायचा नाही. फसगत होण्याची 100% खात्री आहे. नाही, फसगत होतीच. खर्च नियंत्रित करावा, अति खर्च करायचं नाही. पैसा आला लगे हे घ्या ते घ्या ते घ्या,
कारण की संसाराकडे पण लक्ष द्या. तुम्हाला ऐन वेळेवर कोणीही पैसे देणार नाही. जिद्दपणा करायचं नाही. याला खूप जिद्दी स्वभाव आहे. कोणी काही म्हटलं लगेच हे करा, कोणी काय म्हटलं ते करा, कोणी काय म्हटलं ते करा. आणि जिद्दपणा करायचा नाही. आपल्या चार चौघात सगळ्यांना विचारून सगळे निर्णय घेऊन बायकोचं किंवा आईचं सगळ्यांचं आई वडिलांचं ऐकून आपण निर्णय घेतले पाहिजे. कोणी काही सांगितलं केलं ते, कोणी काही सांगितलं केलं ते, तसं करायचं नाही. जिद्दपणा कमी करा, राग कमी करा. जास्त मसालेदार पदार्थ खायचे नाही. याला पोटाचा पण विकार आहे. एका वेळेस एकच काम करायचं. काय करतात ते? एका वेळेस हे काम करणार, ते काम करणार, ते काम करणार, ते काम, कोणताच काम धड करत नाही ते. एका वेळेस एकच काम करायचं, एकावरच केंद्रित करायचं लक्ष. अशा प्रकारे ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21, 30 अशा व्यक्तींनी गाडी असेल ती थोडी हळू चालवावी आणि गाडी चालवताना जास्त मनामध्ये कोणतेही विचार आणू नये. मन शांत ठेवून करावं. जास्त ताणतणाव घेऊ नये. हे खेळकर वृत्तीचे असतात, आनंदी असतात, खूप छान असतात, पण अशा लोकांना जपणं महत्वाचं आहे. तुम्ही मोठ्यांनी म्हणजे लोकांनी बोलायला पाहिजे. हे मनामध्ये बोलत नाही, मनामध्ये साचून ठेवता. मनामध्ये साचून ठेवल्याने त्यांना मानसिक रोगाची पण शक्यता आहे. म्हणून अशा व्यक्तींनी सगळ्यांशी स्पष्ट बोलायला पाहिजे, मनमोकळं बोलायला पाहिजे. ताणतणाव घ्यायचा नाही. निद्रा नाशाचा पण यांना प्रॉब्लेम असतो, झोपत नाही हे लोक. अशा लोकांनी शांत राहायला पाहिजे, मन स्थिर करायला पाहिजे. झालेली सेवा मी महाराजांचे निर्जू करतो. श्री स्वामी समर्थ.